तुन माध्यमिक मित्र फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक मॅरेथॉन मॅचला पण 3 षटकार निश्चितप्रमाणे जे खेळले गेलेत त्यासाठी इथे कल्पना स्पोर्ट्स बँक रोड यांच्या माध्यमातून एक आकर्षक टी शर्ट सुद्धा असणार आहे। या दरम्यान पॉइंटला पहिला चेंडू खेळलाय, हलक्या हाताने ढकललाय, आलिमच्या बॅटमधून मात्र एक आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे 2 धावा आरामशीर इथे येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 2 धावसंख्येने धावफलकाला झाली जी सुरुवात सुद्धा ठिकाणी आपण पाहतोय। पहिल्या षटकारासाठी शर्मा साहेबांच्या माध्यमातून इथे 100 रुपयाचं पारितोषिक जे जमा आहे, शिवसेनेचे उपशहर प्रमुख आहेत ज्यांच्या माध्यमातून इथे 100 रुपयाचं पारितोषिक आहे पहिल्या षटकारासाठी। गोलंदाज तयार, इथे बिग हिट आहे आणि आलिमच्या बॅटमधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे। 1/4 रन चौकार आहे। फायर वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय एक अप्रतिम चौकार। शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर इथे एक आकर्षक टी शर्ट सुद्धा ते दिले जाते प्रत्येक मॅरेथॉन मॅच साठी, मात्र जे टी शर्ट ते पण दिले जाते, ट्रॅव्हलिंग बॅग जी आहे ती मॅरेथॉन मॅचची दिली जाते। पण 3 षटकार लागोपाठचे जे खेळलेत शुभम देशमुखने त्यासाठी कल्पना स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे टी शर्ट आहे त्या ठिकाणी दिले जाते व्हाईट बॉल। नवनाथ खापेकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय। रुद्रा कंस्ट्रक्शनचे मालक आहेत नवनाथ खापेकर। आजच्या दिवसभरातला शेवटचा सामना, हलक्या हाताने चेंडू या दरम्यान चित्रपटातून खेळला गेला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल, 1 धाव, धापरेकर धावसंख्या 8। वरती दाबले की पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला। हा सामना पाहिला मजा येणार आहे। आकाश आहेर विरुद्ध केतन आहेर, खोलवर टाकायचा चेंडू, इथे निश्चितप्रमाणे चांगला चेंडू आपल्याला जो पाहायला मिळाला, चेंडू डाट आला। 8 वरती धापले की दरम्यान अगदी आपण पाहतोय स्थिर आहे केतन आहेर विरुद्ध आकाश आहेर। इथं मला कोणीतरी सांगितलं ते भाऊ भाऊ आहेत, मला परत एक पुढचा शब्द सांगितला ते चुलत भाऊ आहेत आणि अजून एक शब्द सांगितला ते सख्खे चुलत भाऊ आहेत। चेंडू सीमारेषे जवळपास अगदी अडवला गेलाय, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय धापलक 2 ने पुढे जाईल। धापलकाची धावा संख्या 10 धावा, षटक क्रमांक पहिला अजूनही चालू आहे, त्यातला एक चेंडू यायचा बाकी राहिला। केतन आहेर आणि आकाश आहेर 2 भावंड आमने सामने असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 सख्खे चुलत भाऊ एकमेकांच्या समोर आहे। इथे अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळलाय, पॉइंटला या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल आणि धापरकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे, ती टोटल स्कोर 14 रन। शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कदम, एमआरएफ कंपनीचे ऑथराइज्ड टायर रिमोल्डिंग प्लांट, नगर मनमाड रोड। शुभम अवतडेने जे काही हॅट्रिक घेतली होती त्यासाठी कल्पना स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे टी शर्ट आहे हे टी शर्ट या ठिकाणी आपण जे देत आहोत राजेंद्र मेहरे साहेबांच्या शुभ हस्ते हा किताब या ठिकाणी आपण देत आहोत। इथे चेंडू हवेत, तिथे झेल आणि काय कोण बाद झालं पहिलं, ठरल्याप्रमाणे मला वाटतं असं म्हणावं लागेल, ठरल्याप्रमाणे आलिमच पहिला बाद झाला परत, पण यावेळेस बाद होताना
कुठं बाद झाला, मिडलला बाद झाला, पण सर्कलच्या आतच बाद झाला. आलिमच्या रूपानं पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये बंटी थोरात, दिनेश थोरात आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यात अक्षय आव्हाडला पहिल्या चिन्हवरती मिळालेले यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, अक्षय. इथं विकेट, बिग विकेट आली, फलंदाज बाद. एक बॅट अंबिका स्पोर्ट्स, ब्लॅक कलरची त्याला ग्रीप आहे. कोणाकडे असेल तर पहा, ती बॅट माझी आहे. खाली शब्दांकन आलोक तिवारी यांचा आहे. अंबिका स्पोर्ट्स फ्रॉम हडपसर, बरोबर सर? अंबिका स्पोर्ट्स हडपसर पुणे. मानव सर, तिथे बॅट आहे का एक बघा बरं अंबिका स्पोर्टची. इथे धावबाची संधी होती, परंतु चेंडू काय हातामध्ये आला नाही. तापरा का धावसंख्या एकडे पुढे जाईल. संघात धावसंख्या 15 आहे. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 15 धावा. बेट मोहिनी राजनगर संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीला फलंदाजी करतोय. साई कृष्णा फर्निचर मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला. 2 बाद 15 धावा आहेत. जबाबदारी केतनच्या खांद्यावरती खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. परफेक्ट यार करण्याचा प्रयत्न, इथे अक्षय एक जबरदस्त मारा करताना पाहायला मिळतोय. परत एकदा चेंडू डॉट आला. 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 15 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक सुंदर असं वातावरण आहे. सुंदर अशा वातावरणात या क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. मी सगळ्या खेळाडूंना धन्यवाद देईल मनापासून. आजच्या लॉर्ड्समध्ये खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना आभार देईल. इथे मात्र लॉंग ऑफला चेंडू पोहोचलाय, षटकार आलाय. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे. 21 वरती आपल्याला केतनच्या बॅट मधून आलेला सूर्यप्रकाशचा षटकार अगदी आपण पाहिलाय. अक्षय आव्हाड वरती केले गेलं आक्रमण आपण पाहतोय. गोलंदाज तयार आहे. ओहो, इथे उंची घेतलेला चेंडू झेल झाला. बिग विकेट आणि केतन आयर सुद्धा बाद. वारीगाव, त्यानंतर यसगाव, उपडी आहे, चांदे कसारा आहे, त्यानंतर मुर्शदपूर आहे, पोहेगाव आहे,
कोपरगाव सिटी आहे, कोपरगावचा आजूबाजूचा जो काही परिसर आहे, यसगाव आहे, येथील असणाऱ्या स्पर्धकांनी मात्र जो काही सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहिला सुंदर त्या जो खेळला गेला चेंडू मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक वारच्या वेगाने चेंडूवरती येतोय, चेंडू घेतलाय, फेकलाय, त्या दरम्यान 2 धावा आल्यात. बॅकअपचं कामकाज केलं गेलं. धापलक 23 वरती जाऊन जे पोहोचतोय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही टीम्स खूप पॉवरफुल आहेत. दोन्ही टीम्स मध्ये असणारे खेळाडू तितक्या ताकदीचे आहेत. हार कोणीच पत्करत नाहीये. इथे कदाचित 6 षटकामध्ये 50 धावा जरी झाल्या तर कदाचित त्या रोखल्या पण जातील, आणि इथं जर कदाचित 6 षटकामध्ये 80-90 धावा जरी झाल्या तर त्या कदाचित बनवल्या पण जातील. इतके ताकदवान दोन्ही संघ आहेत. इथे नक्की या सामन्यात कोण जिंकेल, जो न्यूट्रल मॅन आहे ना तो सांगू शकत नाही. फॅन फॉलो जे आहेत हे आपल्या आपल्या टीमची बाजू घेणार आहेत, आणि चेंडू सीमारचे बाहेर 4 रन चौकार आहे. हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. 27 वरती दापाला 3 गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 चालू असताना केतनसाठी 100 रुपये या ठिकाणी जे आहेत. त्याने एक षटकार जो खेळला हा चेंडू सुरेख होता. चेंडू या दरम्यान आपण पाहतोय बॅटवरती येत नाहीये. 27 वरती दाबला 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अगदी आपण पाहतोय भारतीय राज्यघटनेचे असणारे शिल्पकार, बोधिसत्व, महामानव, क्रांती सूर्य, ज्या अगदी माणसामुळे आपल्याला न्याय आणि अधिकार कळले गेले, आज अशा व्यक्तीची असणारी जयंती आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान जो खेळला जाईल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, त्या दरम्यान आधी एक सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न केलाय, धावबाची संधी तिथे फिकी येईपर्यंत 2 धावा आल्यात. दिन दहाड़े मैदान के अंदर की हुई चोरी है. कुल मिला के स्कोर अब जा पहुंचे 29 रन, 3 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर अभी भी जारी है और उस ओवर में अभी भी 2 गेंदे आना बाकी है. 29 धावा आहेत. 3 बाद 29 धावा. तिसरं षटक चालू असताना 3 बाद 29. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतो या ठिकाणी जो आहे तो आकाश आहेर आहे. 4 चेंडू आतापर्यंत आकाशने या षटकात टाकलेत आणि धावा खर्च केल्यात 8. परत एकदा खोलबट टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. सुनील कुटे या दरम्यान अगदी आपण पाहतोय जो फलंदाजी मार्कवरती आहे. चेंडू डाट आलाय, चेंडू निर्धाव आहे. 29 वरती धापले अगदी स्थिर आहे. की ज्या व्यक्तीने राज्यघटना लिहिण्याच्या अगोदरच सुरुवातीला जय शिवराव हे शब्द लिहिले गेले, आणि त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की मला माझ्या आयुष्यामध्ये राज्यघटना लिहिताना त्रास झालाच नाही का, माझ्या डोळ्यापुढे श्रीमंत छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केलं होतं ना, त्याचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर होता. या दरम्यान परत एकदा हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं कामकाज केलं जाते. एक सिंगल आहे. षटक क्रमांक या दरम्यान 3रं संपलं जाईल एका सिंगलच्या रूपाने, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा फलकावरती या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. संवाद मोबाईल शॉपी, प्रोप्रायटर नंदकुमार गायकवाड पाटील, मार्केट यार्ड समोर कोपरगाव यांकडून ओहोर संपली. धापराकधी धावा संख्या जर आपण पाहिली 30 धावा आहेत. तीन गाड्यांच्या मोबदल्यात इथे 4थं षटक मात्र सुरू होईल. संतोष बिट्टू गोलंदाज मार्कवरती दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. संतोष वराडे
या दरम्यान जमिनीला समांतर फटका खेळला गेलाय. एक धाव येईल. धाबराका धावसंख्या 31 धावा. आपण आजच्या दिवसाची सुरुवात करत असताना सुद्धा ज्यावेळेस पहिला सामना होता त्यावेळेस पहिल्या सामन्याच्या अगोदर सुद्धा आपण दोन टीम्स ज्या पाहिल्या. एका बाजूला छावा 11चा संघ निश्चितप्रमाणे होता. इथे फुल टॉस आणि षटकार आहे. शेरन या दरम्यान चेंडू गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. दोन क्षेत्रक्षी चेंडूच्या पाठमोरे आहेत. एक धाव. दुसरीचा प्रयत्न नाहीये. धाव फलक 38. 3 बाद 38. की जगात गाजावाजा असे दोनच राजे. एक भिवाईचा भिवा तर एक जिजाऊचा शिवा. एकाची कलमाची ताकद तर दुसरी तलवारीची ताकद. दोघं कधी कोणासमोर झुकले नाहीत. इथे बिग हिट आहे. चेंडू हव्यात आहे. तिथे जेल झालाय आणि कुठे सर बाद. धक्का क्रमांक इथे बसला जाईल. तो झालाय आणि गुरुचा झेल शिष्याने घेतलाय. बरोबर ना. गुरुचा झेल शिष्याने घेतलाय आणि तो गुरु तो असतो ज्यावेळेस त्या गुरुला एखादा शिष्य पराभूत करतो त्यावेळेस गुरु पराभूत होत नाही. गुरु तिथे जिंकलेला असतो. कारण गुरुला माहित नसतं काय आपला शिष्य जिंकलाय म्हणजे मी जिंकल्यासारखं आहे. हे सगळ्यात महत्वाचं की गुरु एक महात्म्य असतं. विद्येने सजवलेलं शहर असतं. गुरु एक महात्म्य असतं. विद्येने सजवलेलं शहर असतं. गुरु देत असतो जगण्याचं ज्ञान. अशा गुरूंचा सदैव ठेवा मान. 4 बाद 38 धावा आहेत. बिगिट आहे. फुल टॉस आहे. इथे लॉंग ऑनला आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर पडाय. 4 रन चौकार. फायर आहे. धाव संख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. एक अप्रतिम चौकार. शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कदम एमआरएफ कंपनीचे ऑथराइज्ड टायर रिमोल्डिंग प्लांट नगर मनमाड रोड यांचा सनसनीत चौकार. चुकेगा नहीं. इथे आपण पाहतो चेंडू पॉइंटला आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा दुसरा चौकार आहे. उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. षटक संपलीत. 4 फलंदाज बाद आहेत. 46 धावा धावफलक करते. फक्त वेळ कमी घ्या ही विनंती असणार आहे. बॅड लाईटचा अपील चालणार नाही. मी खेळाडूंना धन्यवाद यासाठी देणार आहे की आज कालचे राहिलेले 2 सामने आणि आजचे 7 सामने हे फक्त खेळाडूंमुळेच पूर्ण झाले. ना समालोचक ना ऑर्गनायझर ना अंपायर ना लाईव्ह यांचा अजिबात श्रेय नाहीये. हे सगळ्याच्या सगळं श्रेय कोणाचं असेल फक्त खेळाडूंचं आहे. कारण आम्ही किती जीव काढला असता. तुम्ही जर ठरवलं नसतं तुम्ही काही केली नसती तर आज 9 सामने झाले नसते. त्यामुळे मी इथं या खेळाडूंचं कौतुक करेल ज्यांच्या माध्यमातून आजचा दिवस कंप्लीट होताना पाहायला मिळले. अशा खेळाडूंचं कौतुक आहे. आज भीमजयंती संपूर्ण भारतभर मला वाटतं काल परवापासूनच मिरवणुकीला सुरुवात झाली. आज खूप मोठमोठे इव्हेंट निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय 5वं षटक सुरू.
हो फुल टॉस आहे नशीब बलबत्तर इथे चेंडू बॅटवरती आला नाही वाईट बॉल 10+47. अक्षय आव्हाड याच्या फुलटॉस चेंडूचा फायदा घेता आला नाही. राहुल आहे स्ट्राईकला. नॉन ट्रॅकच्या बाजूला सतीश आहे. अक्षय तयार. खोलपट्याचा चेंडू लॉंग दिशेने खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल आली. दाबला धावसंख्या 48. 4 बाद 48 आहे. इथे परत एकदा लॉंग बॉलला चेंडू खेळलाय. एक धाव दुसरीचा प्रयत्न नाही. क्षेत्ररक्षण सुरेख चांगला कॉल. धापले 49. 4 बाद 49. आणि इथे गुड कॉल. चांगला कॉल. इथे 2 आल्या. तिसरीचा प्रयत्न झाला आणि तिसरी धाव आली. साच बाज और ये ताज 3 धावा. धापलक अर्धशतक पूर्ण 52. 4 बाद 52. स्पर्धेमध्ये पहिल्यांदा 3 धावा कुणी जर पळून पूर्ण केल्या असतील तर या 2 फलंदाजांची पहिली नावं घेतली जातील. पहिल्यांदा 3 धावा पळून पूर्ण झाल्या स्पर्धेमध्ये. या दरम्यान परत एकदा डावेष्टीच्या बार वाईट. धापरा का धावसंख्या 53. 4 बाद 53. इथे बिग हिट आहे. चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहतोय. चेंडू पर्यंत पोहोचला नाही. 2 धावा. धापरा का धावसंख्या 55. क्षेत्ररक्षक चेंडूची वाट पाहत होता कि किसी शायर ने कहा है कि इंतजार का फल बहुत ही मीठा होता है. किसी शायर ने कहा है कि इंतजार का फल बहुत ही मीठा होता है, लेकिन मेरा तो ये कहना है इंतजार इतना ही मत करो कि फल ही सड जाए. चेंडूची इतकी पण वाट पाहू नका. तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. तुमचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. फुल टॉस. परत एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करेल. एक धाव आली. धापलक एकडे पुढे जाईल आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो आता 56 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. पाचवं षटक चालू. त्यातला एक चेंडू यायचा बाकी. अक्षय आव्हाड तयार. स्ट्राईकला राहुल. इथे बिगिट केलाय. चेंडू हवेत आहे आणि इथे सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार 6 रन. छावा मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. 62 62 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय श्री साई कृष्णा फर्निचर संघाने घेतला. आता 5 षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 62 धावा खर्च केल्यात. आता शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्गावरती परत एकदा आपल्याला पाहायला मिळेल तो ईश्वर बालाकाका. पाहायचंय बालाकाका इथं प्रतिस्पर्धेला कशा प्रकारे देतोय धक्का. इथे अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुंदर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव तर असणार आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होतो की पाहूया. नकार दिला जाईल. धापलक इकडे पुढे जातोय. संघाची धावसंख्या 63. 63 लॉस ऑफ 4 विकेट्स. बालाकाका तयार. ईश्वर लकारे. समोरच्या बाजूला फलंदाज राहुल. खोलबट टप्प्याचा चेंडू तिथे झेला प्रतिभा. फलंदाज बाद.
पंचाच्या डाव्या त्याला पार करून परत एकदा बाला काका. इथे रामच्या बॅटमधून चेंडू सुंदर त्या खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल येईल. धापलकर धावत संख्या वाढेल 64 वरती धापलक. 5-64. 3 चेंडू याचे बाकी राहिले. आजची जयंती संपूर्ण भारतभर निश्चितप्रमाणे साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण पण आहे. इथे चेंडू हवेत. इथे झेल झालाय. धक्का क्रमांक 6. सहा 5-64. पहिला चेंडू सिंगल. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. तिसऱ्या चेंडू परत एक सिंगल. चौथ्या चेंडूवरती परत विकेट. 5वा चेंडू आता टाकला जाईल. 2 चेंडू बाकी आहेत. 6-64. स्ट्राईकला फलंदाज संकेत. इथे बिघडण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंगॉनला मिड विकेटला. तिथे झेल. धक्का क्रमांक 7. 7-64. असा प्रभाव रामजीचं रत्न 14 त्याचा पडला असा प्रभाव विद्याचा पर्वत शिखरावर आज लखलखते एक नाव. सारे म्हणती विद्याधर पहा शिवधुन भारतभर. असं कोणतं गाव नाही जिथं माझ्या भीमाची भीमे जयंती साजरी होत नाही. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू मात्र लॉंग दिशेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला. इथे बॅकअपचं कामकाज करत असताना फलंदाज पोहोचलाय. 2 धावा. आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकावरती धावसंख्या टोटल स्कोर 66. टार्गेट 67. चला लवकर. कुठे सर? सर थोडी घाई करा. जिंकण्यासाठी 67 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करावा लागणार आहे. बेटमोहिनी राजनगर संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी पूर्णपणे तयारीत आपल्याला जो पाहायला मिळतोय. फलंदाज सुद्धा लवकर आपण पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथे श्री साई कृष्णा फर्निचर आपण आपली आघाडीची जोडी लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. पंचाकडे एक नवीन बॉल जाणं गरजेचं राहील.
या दरम्यान पहिला चेंडू हवेत आणि पहिला चेंडूवरती विकेट. फलंदाज बाद. योगेश बाद झालाय. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रमोद जाधव संघ मालक आहेत. प्रमोद जाधव, किरण जाधव, दोन बंधू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. ज्यांचं मालकत्व श्री साई कृष्णा फर्निचर या टीमचं मालकत्व ज्यांचं पाहायला मिळतंय. गोलंदाजी मार्ग गोलंदाज अगदी आपण पाहिला आलिमला मिळालेलं पहिल्या चेंडूवरती यश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. धाबराकडे धावसंख्या अजून खातं खोलायचे. इथे हा चेंडू सुरेख चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. अचूक टप्प्याची गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 0 धावसंख्येवरती इथे पहिली विकेट आली. 0तून इथं विश्वाची निर्मिती करावी लागेल. 0तून डाव सावरावा लागेल. 0तून विश्वाची निर्मिती करणारे बरेचसे महापुरुष निश्चितप्रमाणे आपल्याला माहिती आहेत. बरीचशी संत मंडळी माहिती आहेत. बरेचसे राजे महाराजे आपल्याला माहिती आहेत. राजे महाराजांमध्ये पहिलं नाव श्रीमंत छत्रपती शिवरायांचं घ्यावं लागेल. परत एकदा डॉट, परत एकदा डॉट. कारण हातामध्ये काही नव्हतं. ज्या मातीमध्ये आपण राहतो ती माती सुद्धा माझी नव्हती. ज्या मातीमध्ये शेतकऱ्यांना वाचवणारा, सर्वसामान्य नागरिकांचे हाल अपेष्टा दूर करणारा, आया बहिणींची इज्जत भर रस्त्यावरती घेत असताना त्यांना वाचवणारा कुणी नव्हता. त्यावेळेस सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना एकत्रित्या घेत स्वराज्य निर्माण करणारा एकमेव राजा आहे. नाव आहे राजा शिवछत्रपती आहे. चेंडू मात्र डॉट आहे. जेल कदाचित सुटलेला असावा, कारण बऱ्याच जणांच्या डोक्यावरती हात आहे. डोक्यावरती हात येणं म्हणजे पश्चाताप व्यक्त करणं. आणि पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप म्हणजे चुका धुण्याचा साबण म्हणजे पश्चाताप. 4ही चेंडू डॉट आले. जिंकण्यासाठी 67 बनवायचे आहेत. पहिले 4 चेंडू डॉट, पहिल्या चेंडूवरती विकेट सुद्धा आहे. इथे हा चेंडू परत एकदा डॉट आलाय. 5वा चेंडू डॉट. या स्पर्धेत अजून कुठल्याही गोलंदाजाने निर्धाव षटक टाकलेलं नाहीये. माझ्या पलीकडच्या 2 मित्रांना विनंती असेल, अजून मॅच चालू आहे, आपण थोडंसं घाईघाई मैदानाच्या बाहेर यावं. एक चेंडू बाकी आहे या षटकाचा. आली इथं बिगिट आणि शेवटच्या चेंडूवरती बिगिट झालाय. शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय. 4 रन. आहुनी मोका हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौका. थोडीशी विनंती असेल, केतन आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. 30 चेंडू 63 धावा. 30 चेंडू 63. राजे महाराजांमध्ये पहिलं नाव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्यावं लागतं, कारण 0तून विश्वाची निर्मिती माझ्या राजाने केलेली आहे म्हणून पहिलं नाव त्यांचं. अजूनही बरीचशी नाव आहेत. अजून एक नाव आहे संत ज्ञानेश्वर महाराज, की अक्षरशः संन्यासाची मुलं म्हणून ज्या मुलांना वाळीमध्ये टाकलं त्याच मुलांनी या समाजाच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिलेला आहे. 0तून विश्वाची निर्मिती. या दरम्यानचा चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पोहोचेल सी मार्चच्या बाहेर. 4 रन चौकार. फायर आकार सीमारेषा भेदून गेलाय एक अप्रतिम चौकार. शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कदम. 8 धावा. केतनच्या इथे विकेट आली. फलंदाज बाद. बिग विकेट.
की मागाशी कोणी मला तरी सांगितलं की हे दोन भाऊ आहेत, त्याच्यानंतरचं वाक्य आलं हे दोन चुलत भाऊ आहेत, आणि त्याच्यानंतरचं वाक्य होतं हे दोन सख्खे चुलत भाऊ आहेत. त्याच्या पुढचं वाक्य सांगतो की दोन भाऊ ज्यावेळेस एकत्रित असतात त्यावेळेस कदाचित एखाद्या भावाकडे जास्त पैसा आला की तो भाऊ भाऊ राहत नाही, तो दादा होतो. आणि सख्खा चुलत मावस ही नाती मानण्यापेक्षा कुठलंही नातं असू, ते नातं तुम्ही मनातून किती मानता त्याच्यावरती ते नातं डिपेंड असतं. कारण मानली तर नाती आहेत, नाही तर नुसतीच माती आहे. तुम्ही किती मानता याच्यावरती डिपेंड आहे. केतन तयार, पंचांच्या डाव्या त्याला पार करू. इथं बिग हिट, चेंडू मात्र स्क्वेअर लेगला पाठवला गेलाय, सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. बॉल लवकर द्या. गोलंदाज तयार आहे. केतन, इथे चेंडू हवेत आहे. 3 शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, पोहोचले नाहीत. चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि इथे मात्र चेंडू कव्हर केला गेलाय. लक्ष्मणच्या खात्यामध्ये वाढ होती. 2 धावा आल्यात. धापले दोन्ही पुढे जाईल. धापले धावा संख्या 14 आहे. 2 बाद 14 आहे. शून्यातून डाव सावरायचा प्रयत्न केला जातोय श्री साई कृष्णा फर्निचर या संघाकडून. केतन तयार. इथे चेंडू पॉइंटला सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. चौकाराची रूपात धापलक वाढेल. मोबदल्यामध्ये डाव सावरण्याचा प्रयत्न इथे लक्ष्मण करतोय. लक्ष्मण ठोंबरे, कारण इथे आकाश झटपट बाद झाला. इथे झेल सुटला. चांगला प्रयत्न केला गेला होता. कुठे सर अगदी एस्टनच्या पाठीमागे स्वतः मातीमध्ये पडले. सूर मारला गेला. पडझड होताना पाहायला मिळाली. इथे मात्र अगदी आपण पाहतोय जेल होऊ शकला नाही. प्रयत्न चांगल्या प्रकारचा होता. इथे 2 षटकं संपली. 18 धावा आहेत. 2 फलंदाज बाद आहे. उर्वरित चेंडू बाकी आहे 24 आहे आणि 24 चेंडू मध्ये 49 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आलिम गोलंदाज तयार आहे. 24 चेंडू 49. शून्यातून विश्वाची निर्मिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेता येईल. लहान असताना आईचं छत्र हरवलं गेलं. वडिलांनी कुठंतरी मात्र जुगाड करून शाळेमध्ये या मुलाला पाठवलं, पण शाळा शिकत असताना कुठं बसवलं? ओसरीमध्ये. हो हो हो, इथे मात्र बिग हिट केलाय आणि चेंडू सीमारच्या बाहेर पाठवलाय. षटकार आहे. धापल्याकडे धावसंख्या वाढेल. 24 धावा. वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा कायदेपंडित झालेला माणूस. शून्यातून विश्वाची निर्मिती. अजून एक नाव आहे डॉक्टर बाबा आमटे. आणि इथे व्हॉट अ कॅच. नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट. फलंदाज बाद. धक्का क्रमांक इथे बसला जाईल. तिसरा. 3 बाद 24. फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. 24 वरती तिसरा फलंदाज बाद होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता अक्षय आव्हाड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शून्यातून डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय श्री साई कृष्णा फर्निचर या संघाचा. डॉक्टर बाबा आमटेंचं सुद्धा हेच काम आपल्याला पाहायला मिळालं. कारण खिशामध्ये फक्त 14 रुपये असताना सुद्धा ज्या व्यक्तीने आनंदवन उभं केलं याला म्हणतात शून्यातून विश्वाची निर्मिती.
कुष्ठरोगांची सेवा करत असताना पहिली कुष्ठरोगांची लस शोधली गेली, पहिली स्वतःच्या अंगावरची टोचून घेतली, तिचे काही साईड इफेक्ट होणार नाहीत ना. त्यानंतर रोग्यांसाठी मात्र लस वापरली गेली. स्वतःचा भाजीपाला स्वतः ड्रायव्हर बनून स्वतः मार्केटला घेऊन जाणारा व्यक्ती आहे. ह्याला म्हणतात शून्यातून विश्वाची निर्मिती. खूप सारी उदाहरणं आहेत. इथं तेच उदाहरण आपल्याला श्री साईकृष्ण फर्निचरच्या बाबतीत पाहायला मिळणार आहे का? शून्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय, पण इथून पुढच्या धावसंख्येचा पाठलाग इथं होणार आहे का? इथे चेंडू फाईन लेगला खेळायचा होता. चेंडू काही इथे बॅटवरती नाहीये. चेंडू डाट आलाय. धाबरा का धावसंख्या 24 आहे. 3 फलंदाज बाद आहे. 21 चेंडू यायचे बाकी आहेत. 43 धावा बनवायच्या आहेत. 21 चेंडू 43 धावा. परत एकदा आपण पाहतो चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती आलाय. विशेष म्हणजे आज तारीख 14 आहे. स्पर्धेचा सामना क्रमांक सुद्धा 14वाच आहे. 14वा सामना आहे स्पर्धेतला आणि आज तारीख सुद्धा 14च आहे. गोलंदाज तयार. आली इथे चेंडू हवे, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आणि चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. चौकाराच्या रूपाने धाबलक वाढेल. संघाची धावसंख्या 29. शेवटचे चेंडू बाकी राहिलेत 19 आणि बनवायचे आहेत 38 धावा. 12ची सरासरी इथून पुढे राखावी लागणार आहे. 19 चेंडू 38 धावा. दोन्ही संघ ताकदवान आहेत. पंचांकडे अपील आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. डीजे आपण यासाठी बंद ठेवलाय कारण अंधार पडेल त्यामुळे आपण घाई करतोय, बाकी काहीच नाही. डीजे वाजवू आपण, पण आता घाई होणं गरजेचं. बरं वाजवा, कारण प्रेक्षक राजे आहेत म्हणून क्रिकेटची स्पर्धा आहे. त्यांना नाराज करून चालायचं नाही, त्यांना नाराज करायचं नाही. आणि एक वाक्य अजूनही सांगतो, सोमनाथ भाऊ इथून पुढे वाजवा, इथून पुढे वाजवा. नाराज या शब्दाने एक वाक्य सांगतो, या चेंडू नंतर सांगतो. शेवटचे चेंडू बाकी आहेत 18, बनवायचे 38 धावा. इथे बिगिट आहे, लॉंगॉनला चेंडू आहे, जेल सुटला. जीवनदान अक्षय पडला. या जीवदानाचा काही परिणाम होणार आहे का मॅच वरती? केतन गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अक्षय आव्हाड आहे जो इथे फलंदाजी मार्कवरती आहे. त्याच्याकडे 17 चेंडू बाकी आहेत, 38 धावा त्याला बनवायचे. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, अक्षय आव्हाड बाद. प्रेक्षकांना नाराज करायचं नाही, इथल्या ऑर्गनायझरने ठरवले. डीजे आमचे सोमनाथ भाऊंनी ठरवलेला आहे. आणि नाराज होऊन हे वाक्य सांगतो की आयुष्यामध्ये कधीच कोणावरती व्हायचं नाही नाराज. आयुष्यामध्ये कधीच कोणावरती व्हायचं नाही नाराज, कारण आपल्या पाठीचे आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. शेवटचे चेंडू बाकी राहिलेत 16, बनवायचे 38 धावा. 16 चेंडू 38.
पंचाच्या डाव्या त्याला पार करून केतन उजव्या हाताने या दरम्यान चेंडू मात्र स्क्वेअर कटचा फटका क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्नाला यश आलं नाही. 4 रन चौकार. इथे हा चेंडू सुरेख होता. चेंडू मात्र डॉट. 33 धावा आहेत. समीकरण 14 चेंडू 34 धावा. 14 चेंडू 34. व्हाईट बॉल आलाय. चौदा चेंडू बाकी आहेत. 14 चेंडू मध्ये अजूनही 33 धावा बनवायच्या. 34 झाले, 33 बनवायचे. इथे परत एकदा क्षेत्ररक्षक सुरेख असेल. चेंडू सुंदर त्या अडवलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव आली. 35 वरती धापलक. 13 चेंडू 32 धावा. 13 चेंडू 32. भन्नाट वेगाचा चेंडू होता. चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 4 संपलं जाईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावत संख्या 35 आहे. 12 चेंडू 32 धावा. 12 चेंडू 32. अजूनही या ठिकाणी धावा ज्या बनवायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 32 धावा. स्वराज लाकारे कुठे असेल तर संपर्क करा. स्वराज लाकारे. इथे बिघड केला गेलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने निश्चितप्रमाणे कव्हर करताना पाहायला मिळाली. एक धाव आली. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा पुरेपूर फायदा झाला. 2 धावा आल्या. धाबलक 37. 5 बाद 37. धावा आहेत. या वेळेचा चेंडू इथे उजवेठीच्या बाहेर. व्हाईट बॉल. धाबलक धाव संख्या 38. 11 चेंडू 29. 29 रन की जरूरत है. 11 गेंदों में. या ठिकाणी स्कोररची भूमिका पार पाडणारे आमचे कृष्णा सुरसे असतील, मयूर भालेराव असतील आणि गौरव निकुले यांनाही मनापासून धन्यवाद असतील. पंचांची भूमिका पार पाडणारे आदरणीय चैतन्य खोलगडे सर आहेत, सोहेल पठाण आहेत, सोहमजी दीक्षित आहे, त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल.
या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू सुरेख आणि फलंदाज बाद. समीकरण आहे 9/28. एखाद्या 2 बिघीड सामन्याचं ट्रेनिंग पण ठरू शकतात. 9 चेंडूमध्ये 28 धावा. या राहिलेल्या 3 चेंडूमध्ये 1-2 बिघीड येणार आहेत का ते आपल्याला पाहायचे. इथे परत एकदा विकेट आली. बिग हिट होऊ शकला नाही पण फलंदाज बाद. इथे बिगिट आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवर जाण्याचा प्रयत्न करेल. चेंडू अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान होताना पाहायला मिळाले. फिकी सुरेख आहे. ऑन दी स्टंप थ्रो आहे परंतु चेंडू हातात होता. चेंडू एस्टन वरती लागलाच नाही. बंटीचं क्षेत्ररक्षण मी नेहमी सांगत आले कालपासून सुद्धा की बंटीने इथल्या प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहे. या बंटीचं क्षेत्ररक्षण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. जबरदस्त आहे. कारण या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरसाठी भाऊसाहेब कंदे यांची एक स्मार्ट वॉच आहे आणि त्याच्या जवळपास आहे बंटी. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू लॉंगाला सी मार्चाच्या बाहेर आहे. षटकार आलाय. थँक्यू. 6 चेंडू 20. 6 चेंडू 20 धावा. चला वेळ वाचवा. वेळ वाचणं गरजेचं आहे. 6 गेंदे 20 रन. छे गेंदे 20 रन. आणि पुढचा चेंडू इथे मात्र सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. गोलंदाज तयार आहे. संकेत पंचाकडे हलकं सापील यात्रा म्हणजे केलं जात आहे. चेंडू मात्र डॉट यष्टींना चिटकून उभे असणारा यष्टी रक्षक आपलं काम सुंदररित्या पार पाडतोय. सुनील कुठे सर जे आहेत चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळेल. शेवटचे 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 16 धावा. 4 चेंडू 16 धावा. स्ट्राईकला असणारा फलंदाज आहे तुषार आहे.
तुषार एरंडे आपण पाहतोय. फुलटा चेंडू इथे बॅट वरून सटकलाय, तिथे धावबाची संधी असेल. फलंदाज बाद, तुषार एरंडे बाद. आतमध्ये येऊन नाचायचं नाही. आनंद घ्या. आनंदाची सुद्धा एक व्याख्या आहे. आनंद म्हणजे काय? आनंद साजरा करत असताना दुसऱ्याला दुःख होणार नाही, तो खरा आनंद असतो. ज्या आनंदामुळे दुसऱ्याला त्रास होतो, ज्या आनंदामुळे दुसऱ्याला दुःख होतो, तो आनंद कधीच नसतो. चेंडू 16, व्हाईट बॉल. 3 चेंडू 15, 3 गेंदे और 15 रन. 3 चेंडू 15. जर कुठल्याही प्रकारचा व्हाईट बॉल, नो बॉल जर पडला नाही तर शेवटचे 3 चेंडू आहे आणि 15 धावा बनवायचे. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्ग परत एकदा पंचांच्या डाव्या त्याला पार करू. इथे हा चेंडू मात्र सुंदरता खेळला. क्षेत्राच्या दूरवरून चेंडूवर त्यांचा प्रयत्न करेल. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. इथे चेंडू पायावरती आदळलाय आणि इथे 2 धावसंख्येने धावला पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 54. शेवटचे 2 चेंडू आणि बनवायचे आहेत 13 धावा. इथे 2 षटकार जर मारले तर सामना बरोबरीत आहे आणि बरोबरीत आलेला सामना इथे सुपर ओव्हर आहे. आणि ती आजच होणार. कमिटीने निर्णय घेतलाय. आजचा दिवस आजच संपवायचा आहे. 2 चेंडू 13. या दरम्यान चेंडू कव्हरला. सीमा रेषेच्या बाहेर 4 रन. एक चेंडू 9 धावा आणि इथे शेवटच्या चेंडूवरती धावा किती येत आहेत? 1 धाव या ठिकाणी आली आणि 7 धावसंख्येने हा सामना पेठ मोहिनी राजनगर संघाने जिंकला.